ओके. सो आजची डेट आहे आपली 28/2/2026. ओके. फेब्रुवारी मंथचा आज लास्ट डे आणि आपल्या ह्या चॅप्टरचा पण लास्ट डे. ओके. आज आपण त्याला एंड करतोय. सो काही क्वेश्चन्स आपण घेऊया. सो क्वेश्चन फर्स्ट आहे, तुम्हाला त्यांनी विचारलंय, शो दॅट tan inverse 1/5 plus tan inverse 1/7 plus tan inverse 1/3 plus tan inverse 1/8 is equal to pi/4. आता यामध्ये टोटल 4 टर्म्स आल्या बघा टॅनच्या. ठीक आहे. सो ह्या 4 टर्मला आपल्याला त्यांना सॉल्व करायचं आहे. सो मी घेतो इथं लेफ्ट हँड साईड आली tan इनवर्स 1/5 प्लस tan इनवर्स 1/7 प्लस tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/8. ओके. अगोदर मी ह्या दोघांसाठी tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा फॉर्म्युला वापरतो. सो तो होईल tan इनवर्स x प्लस y म्हणजे 1/5 प्लस 1/7 अपॉन 1 मायनस 1/5 इंटू 1/7. पुढचं ॲज इट इज tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/8. सो इज इक्वल टू tan इनवर्स करा ॲडिशन 7 इंटू 1 7 प्लस 5 इंटू 1 5 अपॉन 35 डिवायडेड बाय इथं किती येईल 1 मायनस 1/35. पुढच्या 2 टर्म ॲज इट इज ठेवते बरं कर मी. tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/8. ओके. सो इज इक्वल टू tan इनवर्स 7 प्लस 5 किती रे 12 12/35. इथं 35 इंटू 1 35 मायनस 1 किती 34 अपॉन 35. ठीक आहे. पुढच्या 2 टर्म ॲज इट इज tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/8. करा सिम्प्लिफाय रे याला. सो tan इनवर्स दोघांचा डिनॉमिनेटर 35 कॅन्सल. सो राहिलं कोण 12 अपॉन 34 फक्त. पुढच्या 2 टर्म ॲज इट इज tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/8. सो इज इक्वल टू tan इनवर्स 2 ने डिवाइड करा. दिस इज 6/17 प्लस tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/8. आता ह्या दोघांसाठी ॲडिशन करायची आपल्याला. ठीक आहे. सो हे होईल tan इनवर्स x प्लस वायचा फॉर्म्युला परत 6/17 प्लस 1/3 डिवायडेड बाय 1 मायनस 6/17 इंटू 1/3 प्लस tan इनवर्स 1/8. ठीक आहे. सो इज इक्वल टू tan इनवर्स किती होईल बघा हे 3 इंटू 6 18 प्लस 17 अपॉन 17 इंटू 3 किती रे 51 अपॉन इथं 1 मायनस 6/51. पुढं tan इनवर्स 1/8 ॲज इट इज. सो इज इक्वल टू tan इनवर्स इथं 18 प्लस 17 किती 35 बरोबर ना अपॉन 51 आणि खाली किती राहतात 51 मायनस 6 बोला 45. 51 मायनस 6 45 अपॉन 51 प्लस tan इनवर्स 1/8. सो दोघांचा डिनॉमिनेटर 51 कॅन्सल. इथं राहिला tan इनवर्स 35 अपॉन 45 प्लस tan इनवर्स 1/8. म्हणजे काय होईल बघा आता इथं डिवाइड केल्यावरती 5 ने डिवाइड होईल. tan इनवर्स 7/7 5 जा 35 9 5 जा 45 प्लस tan इनवर्स 1/8. सो tan इनवर्स इथं परत x प्लस वायचं फॉर्म्युला x इथं 7/9 y 1/8 अपॉन 1 मायनस 7/9 इंटू 1/8. सो इज इक्वल टू tan इनवर्स 8 7 जा 56 प्लस 9 अपॉन 9 8 जा 72 डिवायडेड बाय 1 मायनस इथं 7 अपॉन 8 9 जा 72. सो tan इनवर्स
56 प्लस 9 65 अपॉन 72 वरती आणि खाली 72 इंटू 1 72 मायनस 7 65 अपॉन 72. ओके, कम्प्लीट सगळं कॅन्सल होईल आतमधला ब्रॅकेट. सो फक्त 1 राहिला. सांगा रे टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला? Pi by 4. 4 by 4. इज इक्वल टू RHS. ओके, सो इथं डायरेक्टली 4 टर्म होत्या बघा ॲडिशनसाठी. सो मी दोन 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 टर्म घेऊन आन्सर काढलं, त्यासोबत तिसरी टर्म ॲड केली. ओके, सो वी गेट द आन्सर हिअर. आता हा कसा होता रे? इझी, व्हेरी इझी, एक्स्ट्रीमली इझी Extremely easy. होता. एक्स्ट्रीमली इझी. ओके, गुड. नेक्स्ट, show that 2 sin inverse 3 by 5 is equal to tan inverse 24 by 7. याला सॉल्व करायचं आपल्याला. आता कधी पण लक्षात ठेवा बघा, जर तुम्हाला टॅन मध्ये आन्सर जर काढायचे असेल ना, तर डायरेक्टली याला ह्या साइन इनवर्सला मला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं. काय करणार हे बघा. अगोदर मी लेट, काल आपण नाही का स्टडी केलं, लेट थिटा इज इक्वल टू मी काय पुट करू, साइन इनवर्स 3 by 5 बरोबर. मग साइन थिटा इज इक्वल टू काय होईल रे, 3 by 5 बरोबर आहे का रे. मग बेसिक ट्रिग्नोमेट्री हा झाला थिटा बरोबर. साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो एक साइड 3 एक साइड 5, रिमेनिंग साइड किती 4. बरोबर. इथून मला कोणाला फाइंड आउट करायचं, टॅन थिटाला. मग मला सांगा टॅन थिटा इज इक्वल टू काय येईल, Opposite side upon adjacent side. म्हणजे 3 by 4 बरोबर. थिटा इज इक्वल टू काय झाला, टॅन इनवर्स 3 by 4. करेक्ट करेक्ट. मग आता जर मी इथं लेफ्ट हँड साइड घेतली, लेफ्ट हँड साइड आहे आपली 2 टाइम्स साइन इनवर्स 3 by 5 बरोबर. मग 2 इंटू साइन इनवर्स 3 by 5 च्या ऐवजी मी काय पुट करू रे, साइन इनवर्स 3 by 5 मी घेतला थिटा, आणि थिटाची व्हॅल्यू मी काय फाइंड आउट केली, Tan inverse 3 म्हणजे upon मग 4. मी साइन इनवर्स 3 by 5 च्या ऐवजी टॅन इनवर्स 3 by 4 लिहू का. येस बरोबर. आता याला कसं लिहायचं रे, 2 टाइम्स टॅन इनवर्स 3 by 4. काल आपण असा एक प्रॉब्लेम सॉल्व केला होता. Tan inverse 3 by 4 plus tan inverse 3 upon 4. टॅन इनवर्स 3 by 4 प्लस टॅन इनवर्स 3 by 4. करा सॉल्व याला. मग टॅन इनवर्स एक्स प्लस वाय 3 by 4 प्लस 3 by 4 अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय 3 by 4 इंटू 3 by 4. सो इज इक्वल टू हे काय होईल बघा, टॅन इनवर्स वरती डिनॉमिनेटर सेम आहे, डायरेक्टली ॲडिशन करा वरती. 3 प्लस 3 6 अपॉन 4 डिवायडेड बाय इथं 1 मायनस 3 इंटू 3 9 4 इंटू 4 16. टॅन इनवर्स 6 by 4 अपॉन 16 इंटू 1 16. 16 मायनस 9 किती रे, 7 ना, अपॉन 16 बरोबर का. मग टॅन इनवर्स हे झालं बघा 6 by 4 आणि हा 16 by 7. करा डिवाइड. सो दिस बिकम टॅन इनवर्स हे बघा रे, 2 2 जा 4 2 3 जा 6 करेक्ट. अगेन 2 8 जा 16. सो वरती किती राहिला 3 इंटू 8 आणि खाली राहिला 7. म्हणजेच आपला आन्सर येईल टॅन इनवर्स 3 इंटू 8 झाला 24 by 7 बरोबर आहे का आन्सर. 24 by 7. Yes sir. यस यस इज इक्वल टू RHS. आता सांगा हा कसा होता, Extremely easy. होता ना नक्की, सोपाच होता. तिथं फक्त तुम्हाला काय करायचं होतं की साइनचं कन्वर्जन टॅन मध्ये. ओके नेक्स्ट, show that tan inverse 1 by 2 minus tan inverse 1 by 4
इज इक्वल टू टॅन इनवर्स 2/9. LHS टॅन इनवर्स 1/2 मायनस टॅन इनवर्स 1/4. आता तुम्ही मला सांगा व्यवस्थित इथं कोणता फॉर्म्युला वापरू रे. इथं आता मध्ये मायनस आलेला आहे. फॉर्म्युला नंबर लास्ट 31 नंबरचा फॉर्म्युला काय आहे? tan inverse in टॅन bracket इनवर्स x minus y upon मायनस 1 टॅन plus इनवर्स xy. वाय. हा करेक्ट सांगताय, परत सांगा. टॅन इनवर्स इन ब्रॅकेट वरती दोघांची X minus सबस्ट्रॅक्शन, y 1 plus xy. खाली दोघांची मल्टिप्लिकेशन 1 प्लस एक्स वाय. गुड. मग इथं एक्स आहे 1/2 लिहू का? 1/2 मायनस 1/4 अपॉन 1 प्लस 1/2 इंटू 1/4. सो इज इक्वल टू टॅन इनवर्स वरती सबस्ट्रॅक्शन होईल. 4 इंटू 1 4 मायनस 2 इंटू 1 2 अपॉन 8 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय येईल 1 प्लस 1 अपॉन 8. बरोबर. सिम्प्लिफाय करतो याला थोडंसं. टॅन इनवर्स वरती 4 मायनस 2 2 2/8 अपॉन खाली 8 इंटू 1 8 8 प्लस 1 9 9/8. करेक्ट. सो टॅन इनवर्स डिनॉमिनेटरचा 8 8 कॅन्सल. सो कोण राहील 2/9. आणि तेच तर मला लागत होतं बघा इथं. टॅन इनवर्स 2/9 RHS. सो इज इक्वल टू RHS. आता सांगा रे कसा होता हा प्रॉब्लेम. Extremely easy. येस, दिस इज एक्स्ट्रीमली इझी. गुड. सगळ्यांना समजतोय का रे? ठीक आहे, मी पण माझ्या मोबाईलवरून जॉईन करतो. चला. आलो बघा मी. अक्षरा. गुड. ठीक आहे. सो नंबर नेक्स्ट. हा 64 मी पेज नंबर दिला काय ना इथलचा. पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन असा आहे. इफ टॅन इनवर्स 2x प्लस टॅन इनवर्स 3x इज इक्वल टू π/4, then find the value of x. आणि इथं लिहून ठेवा हा क्वेश्चन आला होता बोर्ड आत्ता 2026 आणि हा क्वेश्चन MCQ मध्ये आला होता. ठीक आहे. 3rd MCQ बोर्डाचा हा होता. टॅन इनवर्स 2x प्लस टॅन इनवर्स 3x π/4 देन व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू, आणि 4 ऑप्शन दिले होते. ठीक आहे. हे बघा याला सॉल्व कसं करणार. आपल्याकडे तोच फॉर्म्युला आहे बघा. सो गिवन काय आहे की टॅन इनवर्स 2x प्लस टॅन इनवर्स 3x इज इक्वल टू π/4 आहे. ठीक आहे. मग इथं टॅन इनवर्स x प्लस वायचा फॉर्म्युला. सो काय होईल तो टॅन इनवर्स इन ब्रॅकेट x प्लस वाय म्हणजे 2x प्लस 3x अपॉन 1 मायनस एक्स वाय म्हणजे हा 2x इंटू 3x इज इक्वल टू π/4. हा जो टॅन इनवर्स आहे ना त्याला मी राईट साईडला पाठवतो. सो त्यांनी होईल काय ह्या साईडला फक्त हा ब्रॅकेट राहील. ओके. ब्रॅकेट करा सिम्प्लिफाय. वरती 2x प्लस 3x आहे म्हणजे तो झाला 5x अपॉन 1 मायनस हा 2x इंटू 3x किती झाला 2 इंटू 3 6 x² इज इक्वल टू π/4. करेक्ट आहे का? मग आता इथं सॉरी ह्या बाजूला टॅन पाठवतोय ना आपण. इथं टॅन π/4 येईल. लेफ्ट साईडचा टॅन मी राईट साईडला पाठवला. इनवर्सचा इकडे फक्त टॅन राहिला मग तो टॅन π/4 होईल. मग हे झालं 5x अपॉन 1 मायनस 6x². टॅन π/4 ची व्हॅल्यू किती रे बोला. 1. 1 लिहू की इथं 1 मग. ओके. हेर इज अ 1. आता हा 1 मायनस 6x² घ्या इकडं. सो हे झालं 5x इज इक्वल टू 1 मायनस 6x². आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन भेटतंय. सो हे दोघं जण म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये x² ची टर्म ऑलवेज पॉझिटिव्ह पाहिजे. याला लेफ्ट साईडला घ्या इकडं म्हणजे तो झाला 6x² प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0. 6 इंटू मायनस 1 मायनस 6. मला असे दोन नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -6 आहे ॲडिशन +5 आहे. 6
minus 1. 6 minus 1. ओके, मग इक्वेशन मी कसं लिहू याला 6x² प्लस 6x मायनस x मायनस 1 इज इक्वल टू 0. मग ह्या दोघातून कॉमन काय निघेल रे? 6x कॉमन निघाला. इथं राहिला x प्लस 1. पुढचा ब्रॅकेट सुद्धा x प्लस 1च राहणार आहे. त्यासाठी कॉमन काय काढावं लागेल तुम्हाला? -1 कॉमन काढावं लागेल. ओके, आता जो ब्रॅकेट आलाय ना आपला त्यालाच कॉमन घ्या. म्हणजे x प्लस 1ला कॉमन घ्या. x प्लस 1 आला कॉमन. मग पुढच्या ब्रॅकेटमध्ये राहील 6x. अय यार, तू कट केलं काय? अरे ते होस्ट आहे ते सुद्धा, तिथून कट नाही करायचं. हा, असं नसतं भाऊ. मला विचारायचं एकदा. तू मोबाईलवरून मीटिंग जॉईन करत जा शक्यतो, तिथून नको करू. ते होस्ट आहे ना. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. आवाज येतोय माझा? सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? यस. ओके, सो टेक्निकल फॉल्ट होता. डायरेक्टच मीटिंगमधून लेफ्ट झालो बघा मी सुद्धा. मी परत जॉईन करतो स्वतःला. हां, सो इथपर्यंत आपण आलो होतो. आवाज येतोय ना सगळ्यांना माझा? ठीक आहे. सो x प्लस 1 आणि इन ब्रॅकेट 6x मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे जे काय झालं, एकतर तुमचा x प्लस 1 इज इक्वल टू 0 आहे किंवा 6x मायनस 1 इज इक्वल टू 0 आहे. बरोबर, म्हणजे इथं एक्सच्या मला दोन व्हॅल्यू भेटला. x इज इक्वल टू -1 और x इज इक्वल टू 1/6. आता याच्यामधली एक व्हॅल्यू आपली काय असणार आहे? इनव्हॅलिड असणार आहे. मग x इज इक्वल टू -1 आहे आणि x इज इक्वल टू 1/6 आहे. सो याच्यामध्ये एक व्हॅल्यू इनव्हॅलिड कोणती येईल? विथ रिझन बघा ना रे. जर मी इथं एक्सच्या जागेवरती जर -1 जर पुट केला आपल्या इक्वेशनमध्ये, म्हणजे तो होईल tan इनवर्स -2x. आणि हा tan इनवर्स मायनस, बरोबर ना? tan इनवर्स -2, tan इनवर्स -3. याने तुमचा आन्सर π/4 येईल करे? 1/6. येस, येणार नाही आहे. म्हणजेच x इज इक्वल टू -1 ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे? इनव्हॅलिड आहे. मग x इज इक्वल टू 1/6 हे आपला आन्सर असेल फायनल. सो देअरफॉर x इज इक्वल टू 1/6. आणि तुम्ही जर बोर्डाचा पेपर जर बघितला ना तर त्याच्यामध्ये x इज इक्वल टू -1 हे सुद्धा ऑप्शन होतं. ओके, सो x इज इक्वल टू -1 इज नॉट अ करेक्ट, कारण इनव्हॅलिड राहील ती व्हॅल्यू. सो x इज इक्वल टू 1/6. x इज इक्वल टू 1/6 जर तुम्ही पुट केला आणि याला जर सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर किती येईल? π/4 येईल. सो समजला क्वेश्चन सगळ्यांना हा? Oh. ओके, कसा होता रे? इझी, एक्स्ट्रीमली इझी, Very easy. व्हेरी इझी. निगेटिव्ह व्हॅल्यू होती ना. ओके, ठीक आहे. घ्या नेक्स्ट. if sine in bracket sin inverse 1/5 plus cos inverse x is equal to 1, तर तुम्हाला विचारलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू काढायची आहे. सो काय दिलंय बघा गिवन आपल्याला? साइन इन ब्रॅकेट साइन इनवर्स 1/5 प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू 1 आहे. ठीक आहे ना? आता आपल्याला एक गोष्ट माहिती बघा, समजा मी या साईनला त्या बाजूला घेऊन गेलो तर इथं कोण राहील? साइन इनवर्स 1/5
प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू इथं होईल साइन इनवर्स 1 होईल. बरोबर. मग साइन इनवर्स 1/5 प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू, मला सांगा रे साइनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला? 2 pi 2 पाय का पाय बाय 2? pi by 2 Pi by 2. पाय बाय 2 ला. pi by 2 बरोबर. आता फॉर्म्युला नंबर 25 परत. फॉर्म्युला नंबर 25 काय? येस एनीवन प्लीज. फॉर्म्युला नंबर 25. Sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2. करेक्ट. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू काय असतो? पाय बाय 2. जर ह्या दोघांचं आन्सर जर माझं पाय बाय 2 जर येणार असेल, बरोबर, हे कधी येतं पाय बाय 2? ज्यावेळेस याची जी व्हॅल्यू आहे तुमची साइन इनवर्स एक्स म्हणजे ही एक्स आणि इथलचा पण एक्सच असेल तरच. मग मला सांगा देअरफॉर तुमचं एक्सचा आन्सर काय असायला पाहिजे? 1/5. करेक्ट. एक्स इज इक्वल टू किती येईल? 1/5. समजलं का शेवटी कसं केलं मी? इथं तुमचा साइन इनवर्स हा 1/5 होता. करेक्ट. इथं कॉस इनवर्स सुद्धा किती यायला पाहिजे तुमचा? 1/5. सार्थक तुझा कॅमेरा तो ऑफ केला तर बरं होईल. मी इकडे जॉईन झालो रे, तुला माहित नाही वाटतं ना? ओके. हे बघा इथं साइन इनवर्स 1/5 होता, म्हणजे तुमचा इथं सुद्धा किती यायला पाहिजे मग? 1/5. तर तुमचा आन्सर काय असणार आहे? पाय बाय 2. म्हणून साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स काय झाला? पाय बाय 2. सो एक्सची व्हॅल्यू 1/5. समजलं सगळ्यांना हे? ओके. नेक्स्ट. कसं होता? इझी, व्हेरी इझी, एक्स्ट्रीमली इझी? Extremely easy. येस एक्स्ट्रीमली इझी. एक दोन एक्झाम्पल आहे अजून. जस्ट वेटा मी ते नेक्स्ट 5-6 काय नंबर असेल तो? हा क्वेश्चन असा आहे, साइन कॉस इनवर्स एक्स इज इक्वल म्हणजे शो दॅट हे बरं करा. हा शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट साइन कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉस साइन इनवर्स एक्स. साइन कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉस साइन इनवर्स एक्स. हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. ओके. समजा मी LHS घेतली. LHS काय आहे? साइन कॉस इनवर्स एक्स. हे बघा आपल्याकडं तेवढेच लिमिटेड फॉर्म्युले आहेत, तेच मला वापरायचे आणि आन्सर आणायचं असतं. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की कोणता फॉर्म्युला यूज होतोय, कोणता फॉर्म्युला यूज नाही होणार. ओके. आता मला साइनचं कॉसमध्ये करायचं आहे. आता एक रिलेशन आपल्याला माहिती आहे, वी हॅव फॉर्म्युला नंबर 25 जो आता आपण मागच्या प्रॉब्लेमला यूज केला. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स हे किती असतं? हे असतं पाय बाय 2. बरोबर आहे? ओके. हे झालं पाय बाय 2. मग मला सांगा कॉस इनवर्स एक्सच्या जागेवरती तुम्ही काय यूज करू शकता? पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स. बरोबर का? हा साइन त्या बाजूला गेला म्हणजे तिकडे जाऊन तो मायनस होईल. पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स. करेक्ट. मग आपली लेफ्ट हँड साईड काय होईल बघा. बाहेरचा साइन मी ॲज इट इज ठेवला आणि आतमध्ये जो कॉस इनवर्स एक्स होता ना, त्या कॉस इनवर्स एक्सच्या जागेवरती मी पुट केला पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स. करेक्ट. आता पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स. आपल्याला एक अलाइड अँगलचा फॉर्म्युला माहिती रे, साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे साइन 90 मायनस थिटा. येस एनीवन प्लीज सांगा. साइन 90 मायनस थिटा काय असतो? अरे बाबू, साइन 90 मायनस थिटा असतो. कॉस थिटा अवघड नाही रे, तुम्ही काय करताय मला कळत नाही. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? ओके. हां.
अचानक तुमचा सगळ्यांचा आवाज बंद झाला म्हणून विचारलं मी. साइन पाय बाय 2 मायनस थिटा काय असतो, कॉस थिटा असतो. ओके, आता हा फॉर्म्युला मला इथं अप्लाय करा, त्यामुळे मी फॉर्म्युला अगोदरच लिहिला. हे बघा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता साईनचा आन्सर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, कॉसमध्ये. सो इथं मी दिला कॉस पाय बाय 2 नाही तर पाय बाय 2 मायनस थिटा. मग थिटाची व्हॅल्यू काय रेवरच्या याच्यामध्ये इक्वेशनमध्ये थिटा, म्हणून इथं जो थिटा आलाय ना त्या थिटा जागेवर इथं कोण आलाय, साइन इनवर्स एक्स. बरोबर, साईनचं झालं कॉस, थिटा जागेवर काय आला, साइन इनवर्स एक्स. आलं का RHS? फक्त काही स्टेपमध्येच आन्सर. कसा होता क्वेश्चन, इझी, व्हेरी इझी, एक्स्ट्रीमली इझी? व्हेरी सगळ्याला कळालं का रे पण नक्की काय झालं इथं 2 स्टेपमध्ये आन्सर येण्यासारखं? अक्षराला नाही कळाला, तन्वीला पण नाही कळाला. ओके, अंजलीला समजलाय, राणी सर वापस टाका ना. येस येस सांगतो बघा. हे बघा, हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, हा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. येस, मी फक्त काय केलं मग, हा जो ब्रॅकेट मधला कॉस इनवर्स एक्स आहे ना त्याच्या जागेवर मला व्हॅल्यू पुट करायची होती. मग कॉस या फॉर्म्युल्यावरून कॉस इनवर्स एक्स काय झाला, पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स. मग परत मी LHS लिहिली, LHSचा साइन ॲज इट इज, आणि कॉस इनवर्स एक्सची व्हॅल्यू पुट केली मी पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स. तर आपला एक आलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे, जर साइन 90 मायनस थिटा असेल, थिटा म्हणजे एनी अँगल ना, पाय बाय 2 म्हणजे 90, त्याचा आन्सर असतं कॉस थिटा. कारण वाय ॲक्सिस यूज झालाय, वाय ॲक्सिसमध्ये आपण पाय बाय 2चे पार्टनर का म्हणतो मग यांना, कारण साईनचं कन्वर्जन कॉसमध्ये होत असतं, कॉसचं कन्वर्जन साईनमध्ये होत असतं, म्हणून साइन 90 मायनस थिटाचा काय झाला, कॉस थिटा झाला. करेक्ट. मग इथं तेच आलं बघा, हा साइन आहे आउटसाईड, हा पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स. मग साइन पाय बाय 2 मायनस थिटा तो असतो कॉस, आणि थिटाच्या प्लेसवरती कोण आहे, साइन इनवर्स एक्स, म्हणून तो झाला कॉस इन ब्रॅकेट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू तुमचा RHS. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, हा तुमच्या लक्षात नसेल आला फक्त. साइन 90 मायनस थिटा हा कॉस थिटा असतो. ओके, आता अगोदर मी कॉस इनवर्स एक्सची व्हॅल्यू पुट केली पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स, आणि खाली फॉर्म्युला यूज केला. ज्यावेळेस आपण ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना रे, त्यावेळेस तुम्हाला मोस्ट ऑफ द म्हणजे सगळे फॉर्म्युले तुमच्या समोर पाहिजे, त्यासाठीच मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री 1 आणि 2ची PDF टाकली होती बघा. हे आपण ट्रिग्नोमेट्री स्टार्ट केल्यावरती ग्रुपवरती, ठीक आहे ना. सो ते बघा एकदा आणि करा. चलो, लास्ट प्रॉब्लेम लेते हैं. Prove that tan inverse 1 plus tan inverse 2 plus tan inverse 3 is equal to pi. हे मला प्रूव्ह करायचं आहे. tan inverse 1 plus tan inverse 2 plus tan inverse 3 याचा आन्सर पाय आला पाहिजे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी मी काय करतो, tan inverse 1 plus tan inverse 2 ह्या दोन टर्म घेतो, लेट. ओके, आता सगळ्यांनी विचार करा, इथं x ची व्हॅल्यू किती रे, आपला जो फॉर्म्युला आहे ना एक, मला एक फॉर्म्युला वापरायचा आहे बघा, कोणता, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा फॉर्म्युला. मग सांगा इथं x ची व्हॅल्यू किती आहे, कम्पेअर जर केलं तर 1, आणि y ची व्हॅल्यू किती आहे 2. बरोबर, दोघांचं मल्टिप्लिकेशन किती रे, 1 × 2 2. तर माझ्याकडे tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चे 3 फॉर्म्युले आहेत. 3 फॉर्म्युल्याची 3 डिफरंट कंडिशन होत्या. बरोबर, 27 मला वाटतं 28 29 आणि 30 असे 3 नंबर आहेत बघा त्याचे, 28 29 आणि 30. पहिली कंडिशन अशी होती की जर माझा XY मल्टिप्लिकेशन जर लेस दॅन 1 असेल, दुसरी कंडिशन जर मल्टिप्लिकेशन इक्वल टू 1 असेल, आणि तिसरी कंडिशन जर मल्टिप्लिकेशन हे ग्रेटर दॅन 1 असेल. सो कोणता फॉर्म्युला वापरू मी, 28 29 का 30? 30, कारण मल्टिप्लिकेशन वरती असतं. आणि काय तो फॉर्म्युला, पाय प्लस tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy. बरोबर आहे. मग इथं मी लिहितो पाय प्लस tan इनवर्स, काय येईल सांगा, 1 प्लस 2 अपॉन 1 मायनस 1 मायनस 1 × 2, दोघांचं मल्टिप्लिकेशन. करेक्ट. सो काय येईल बघा, tan इनवर्स 1
प्लस टॅन इनवर्स 2 इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स इथं 1 प्लस 2 किती रे 3 अपॉन 1 आणि मायनस 2 बरोबर ना 1 इंटू 2 किती 2 काय राहिला हा टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स वरती 3 आणि 1 मायनस 2 किती मायनस 1 सो इथं टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स किती राहिला रे इथं -3 राहिला बरोबर आता निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरा फक्त राईट साईडला टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 इज इक्वल टू पाय सांगा टॅन इनवर्स मायनस एक्स काय असतो रे मायनस टॅन इनवर्स मायनस टॅन इनवर्स एक्स आणि ह्या टॅन इनवर्स जो ही जी टर्म आहे ना मायनस टॅन इनवर्स 3 याला घ्या लेफ्ट साईडला घेतल्यावर काय होईल टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 तिकडं मायनस इकडे येऊन काय होईल रे ती प्लस होईल बरोबर प्लस आणि राईट साईडला कोण राहिलं फक्त पाय आणि प्रॉब्लेम बघा रे काय होता आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं बघा टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 प्लस टॅन इनवर्स 3 इज इक्वल टू पाय आणि तेच आपण इथं आणलं खाली आलंय ना सो ओके so this is all about inverse trigonometric functions ठीक आहे सो थांबूया मी तुम्हाला PDF शेअर करतो